नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रमिला. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शिळी चपाती घरात राहिली ना तर कोणीच खायला मागत नाही. पण अशाच ह्या चपातीपासून जर वेगळी रेसिपी बनवली ना तर सगळेजण आवडीने खातात. आता त्यासाठीच इथे मी ह्या शिळ्या चपात्या घेतल्या आहेत. 2 चपात्या माझ्याकडे उरल्या होत्या. आता ह्या चपात्यांचं मी अशा पद्धतीने छोटे-छोटे तुकडे करून घेते आहेत. हे तुकडे ठेवण्यासाठीच एक छोटंसं मी बाउल घेतलं आहे. त्यामध्ये हे तुकडे या पद्धतीने मी टाकून घेते आहे. त्यानंतर ह्या चपातीमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून हे बाउल साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण याची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे बघा पाणी घातल्यामुळे चपाती छान अशी मऊ झाली आहे, नरम झाली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या चपातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. तर पाण्यासकट न घालता यातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी रवा घालायचा आहे आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर इथे मी टोटल अर्धी वाटी आणि परत अर्धी वाटी असं दोन्ही मिळून 1 वाटी पाणी घातलं आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि याला आपल्याला 5 मिनिटासाठी छान असं फिरून घ्यायचं आहे. आता तयार झालेलं मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी घातलं आहे. तुम्हाला इथे 1 वाटीपेक्षा कमी जास्त पाणी लागू शकतं आहे. तर या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं, की यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बाकी काहीच घालायचं नाही आणि एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपलं मस्त असं इथे बॅटर तयार झालं आहे. आता हे बॅटर आपण असंच 5 मिनिटासाठी ठेवू शकतो किंवा लगेचच यापासून डोसे तयार करू शकतो आहे. तर आज इथे बघा अगदी चपातीपासून झटपट होणारे आपण डोसे तयार करतोय, ते सुद्धा अगदी कुरकुरीत. त्यासाठी इथे गॅसवरती मी डोसा तवा ठेवला आहे. तव्यावरती थोडंसं मिठाचं पाणी शिंपडायचं आणि ते एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि नंतर आपण तयार केलेल्या बॅटरमधून 2 पळी यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे तव्यावरती आणि छान मस्तपैकी हे बॅटर गोलाकार पसरून घ्यायचं आहे. पसरवताना एकदम पातळ असा थर तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे तयार होणारा डोसा आपल्या इथे छान कुरकुरीत होईल. आणि डोसा भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो फ्लेमवरती आपल्याला हा डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. डोसा पसरून झाला की त्यावर तुम्हाला आवडीनुसार तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे. इथे मात्र लक्षात ठेवायचं आहे की डोसा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची. आपला हा डोसा स्लो फ्लेमवरती भाजला तर मस्त असा कुरकुरीत होईल आणि कलरसुद्धा याला सुंदर येईल. तर यावरती मी थोडंसं तेल सोडलं आहे. डोसा असा दोन्ही बाजूनी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे की नाही, याच्या थोडासा कडा सुटल्या की हा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. कडा सुटल्याशिवाय पलटी करायचा नाही, नाहीतर तो तव्याला चिटकू शकतो आहे. इथे अशा पद्धतीने मी पलटी करून घेतला आहे आणि स्लो फ्लेमवरती हा मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेते आहे. तर छान असा हा डोसा तयार झाला आहे. छान असे डोसे आपले इथे तयार झाले आहेत, कुरकुरीत झाले आहेत. सोबत मी नारळाची चटणी बनवली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी चपातीपासून डोसे बनवले नसतील, तर नक्कीच एकदा बनवून बघा. खायला एकदम अप्रतिम लागतात आणि त्यासोबत चटणी नसेल ना, तर अगदी शेजवान चटणी, सॉस यासोबतही तुम्ही खाल्ले ना, तर छान असे चवीला लागतात. कुरकुरीत आपल्या इथे डोसा तयार झाला आहे. तर एकदा असं चपातीचे डोसे नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.